मनीष माली आणि मनीष सरोदे हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये लेग पंच असतील ते मनीष सरोदे आणि मेन पंच असतील ते मनीष माली. दोघांनी पंच म्हणजे क्रिकेटचा आत्मा. थर्ड अंपर असतील ते सुजल बंडा आणि आपापली जबाबदारी घ्यायची आहे आणि या सामन्यांना पार पाडण्यासाठी हातभार लावायचा आहे. आणि थर्ड हंपर आपण बोलतो पण फोर्थ हंपर इथे सर्व ह्या पंचांवर नजर करडी नजर ठेवली जाईल. कोणताही चुकीचा निर्णय एक चुकीचा निर्णय पूर्ण सामन्याचे चित्र बदलून शकतो आणि तो बदलू नये म्हणून तर ह्यांच्यावर मेन जो बॉस आहे तो सागर माली. सागर माली यांनी ह्या पंचांवर तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे. कोणती टॉस का बॉस या सामन्यावर ठरतोय. मॅन ऑफ द मॅच गौरव यांनी यायचा आहे आणि आपला सन्मान चिन्ह सन्मान घेऊन जायचा आहे. अष्टपैलू अशी कामगिरी करताना दिसले या बालई चषकामध्ये. त्याच्या आयोजक सुशांत तांडेल आणि पूर्ण बालई गावातील त्याचे सहकारी. उत्कृष्ट खेळ केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सन्मान मिळत असतो. त्यामुळे प्रत्येक नवीन खेळाडूने ह्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. आपण जेव्हा चांगले कार्य करतो तेव्हा कुठेतरी आपली दखल घेतली जाते आणि ती दखल मात्र आता ह्या स्टेजवर हा आपला सन्मान स्वीकारताना की जो आनंद होत असतो कारण आपण केलेली कामगिरी असते. कोण उगाचच आपल्याला सन्मानित करत नसतो. ही पैसे देऊन दिलेला सन्मान नाही तर आपल्या कामगिरीवर रक्तात घाम घालून हा सन्मान मिळत असतो. त्यामुळे क्रिकेटर असो क्रिकेट क्षेत्र असो किंवा कोणताही असो मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मेहनतीला तयार राहायचे असते. क्रिकेटमध्ये दोन्ही संघाचा 11वे खेळाडू यायचा इथे नावं सांगण्यासाठी कारण प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे बाईक आहे. त्यामुळे कोणताही खेळाडू ह्या रेसमधून चुकू नये याची पूर्ण संघाने तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर सामना चालू होतोय. करंजा विपक्ष बोरी. पहिला गोलंदाज मला वाटते इब्राहिम याच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. पंचांच्या उजवीकडून मारा करेल. एक आकर्षण ह्या मैदानाचं कार्पेट अंतरलेलं आहे पण त्या कार्पेटमुळे एवढं सुंदर हे मैदान दिसतोय का पहिले आपण टी व्हीमध्ये पाहायचो पण आता आपल्याला लाईव्ह या गावामध्ये पाहायला मिळतोय सगळीकडे. तर पंचांनी मात्र सामन्याला चालू करण्याचा इशारा दिलेला आहे. पहिला षटक घेऊन येतो इब्राहिम आपल्या कोट्यातील तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये शुभम आणि अतुल. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे टोळलेला सी मापार दणदणीत हा जातोय. पहिल्या चेंडूवर मिळतोय तो मात्र चौकार. ह्या चौकाराच्या साहाय्याने मात्र स्ट्राईकला येतो अतुल. पहिल्या चेंडूचा श्री गणेश मात्र मोठ्या फटक्याने हा बघा क्षेत्ररक्षण फंबळ होतोय पण तिथे क्षेत्ररक्षकाची काही चुकी म्हणता येणार नाही कारण चेंडू क्षेत्ररक्षक बरोबर गेलेला पण चेंडूने आपली दिशा बदलली आणि जातोय सी मापार दणदणीत चौकार. हा येतोय तो मात्र दुसरा सळग चौकार. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जातोय तो मात्र गळी स्लिपच्या दिशेने तिसरा हॅट्रिक चौकार. या चौकाराच्या हॅट्रिकने मात्र फलंदाजाचे मनोबल नक्कीच वाढवलेले असेल तर गोलंदाज मात्र आता विचार करण्यास भाग पाडलेला आहे. तो गोलंदाजाला 3 चेंडूमध्ये 12 धावा इथे लुटून
लुटलेले आहेत त्या फलंदाजाने पुन्हा एकदा पुढे जाऊन मारायचा प्रयत्न इथे मात्र बघा सुंदर क्षेत्ररक्षण ह्या मैदानावर क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण आहे कृपया पंच चोहीकडे फिरत आहेत त्यामुळे डिसिजनची वाट पाहायची आहे कोणताही गालबोट लागेल लागणार नाही याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे कारण एवढं सुंदर आयोजन सुशांत तांडेल आणि त्याचे पूर्ण बाले गावातील सहकारी आणि त्या सामन्यांच्या आयोजनाला कोणताही गालबोट लागला नाही पाहिजे ह्याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायला पाहिजे कारण क्रिकेटचे सामने खेळणं खूप सोपं आहे पण आयोजित करणं हे खूप कठीण कार्य आहे तर पुन्हा एकदा हा चेंडू बघा वेगवान चेंडू फलंदाजाला मात्र चकवलेला आहे आणि जातोय तो मात्र निर्धाव चेंडूचा खेळ मात्र संपतोय ह्या 5 चेंडू टाकून झालेले 5 चेंडू मध्ये 13 धाव फळकावर लागला हा टॅप पद्धतीने फटका आणि तिथे सुंदर क्षेत्ररक्षण बघा एक तुतू मय आणि हा मात्र धाव बाद स्वरूपात पहिला हदरा पहिला दणका पहिला झटका बसतोय तो मात्र संघ अतुल मात्र 13 अशुभ आकड्यावर मात्र इथे तंबूत परतताना दिसला 13 धावसंख्या म्हणजे भारतीय क्रिकेट मधील एक अशुभ आकडा मानला जातो आणि त्या अशुभ आकड्याचा बळी मात्र ठरलेला आहे तो अतुल पहिला हादरा बसलेला आहे पहिला षटक ही समाप्तीची घोषणा मात्र पंचांनी केलेली आहे एक षटकामध्ये 11 धावा म्हणजे 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने जर तुम्ही खेळलेत तर मात्र 44 धावा होऊ सॉरी 13 धावा फळकावर लागलेल्या आहेत 13 धावा म्हणजे 13च्या सरासरी दुसरं गोलंदाजी अस्त्र शस्त्र घेऊन येतोय तो मात्र सय्यद प्रत्येकाच्या टी शर्टवर आपापलं नाव पण तोच खेळाडू असतोय काय माहित नसतं पण सय्यद असलम मला वाटते गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक आपल्या कोट्यातील पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र असलम हा चेंडू बघा वेग बघा ह्या कार्पेटचा फायदा जास्त जे वेगाने चेंडू टाकत असेल त्यांना नक्कीच होणार कारण चेंडू जेव्हा पडतोय तेव्हा जास्त वेग त्या चेंडूला मिळत असतो हा चेंडू बघा पडतोय पण दिशाहीन चेंडू अवांतर पंच 2 हात लांब करतात अवांतर धावेमध्ये भर पडते 1 ने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होती ती 14 1 बाद 14 हा फुलटा चेंडू रॉकेट फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून भेदून जातोय तो मात्र सीमा बार दणदणीत चौकार आता मात्र असलम ह्या चौकाराची परतफेड बघूया विकेटने करतोय का आणि पुन्हा एकदा दडपण 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 हा येतो सीमा पार दणदणीत चौकार सलग दुसरा चौकार मागच्या षटकामध्ये आपण बघितलं असेल 3 चेंडूवर 3 चौकार हॅट्रिक पूर्ण झालेले पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होतोय का बघूया आता मात्र फलंदाजाला नक्कीच इथे कॉन्फिडन्स वाढला असेल तर गोलंदाज मात्र विचारपूर्वक चेंडू फेकणार आणि त्या विचाराला उत्तर कशा प्रकारे देतोय बघूया हा फलंदाज हा फुलटा चेंडू आणि सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र नक्कीच 3 धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी या 1 धावेने संघाच्या मात्र धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोचते ती 23 वर आता कुठेतरी धावा थोड्यात रोखण्यात यश येते शेवटचा चेंडू 2 चेंडू बाकी आहेत अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत लेग पद्धतीचा हा चेंडू आर्कर पद्धतीचा बघा
क्षेत्ररक्षकाने ही चाणाक्षगिरी दाखवली पाहिजे. चेंडू माहिती आपण चेंडूवर जर गेलो तर मात्र चेंडू कुठेतरी हातातून निसटू शकतं. आपण त्या चेंडूला मैदानामध्ये ढकलण्याचं कार्य करायचं, बाकी कार्य ते खेळाडू आपले साथीदार करतील आणि नक्कीच करताना दिसले. पुन्हा एकदा एक धाव मिळते या चेंडूवर. एक धावेने धावसंख्येत भर पडते. हा चेंडू जातोय तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि इथे मात्र दुसरा धावबाद होताना दिसतोय. अजूनही गोलंदाजांना यश मिळताना दिसत नाही, पण धावबाद स्वरूपात हे मात्र फलंदाज बाद होताना दिसतात. दुसरं षटक, 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे ती 24 म्हणजे 12ची सरासरी. जी पहिल्या षटकामध्ये 13च्या सरासरीने खेळत होते ती मात्र इथे त्याच सरासरीने खेळताना दिसतोय तो मात्र संघ करंजा. 12च्या सरासरीने अजून तुम्ही 24 धावा जर काढल्यात तर मात्र एक चांगली टोटल म्हणता येईल. पण आपल्याकडे गोलंदाज तशा पद्धतीचे पाहिजे. त्या धावा रोखण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी. हा चेंडू बघा, वेगवान चेंडू पण दिशाहीन चेंडू. पंच मात्र 2 हात लांब करतात. अवांतर चेंडू मध्ये पडताना दिसतोय, अवांतर धावेमध्ये भर पडताना दिसते. एक नाही धावसंख्या आता मात्र 2 षटकांची जी पहिल्या षटकामध्ये सरासरी 13ची होती तीच मात्र हा मोठा अपील. बघूया पंच मात्र क्वालिफाईड. सलामसलत करताना दिसतील. कोणताही निर्णय चुकीचा गेला नाही पाहिजे, ही पहिली पंचांची भूमिका असेलच. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेमध्ये तिसरा डोला जो मात्र लाईव्ह प्रक्षेपण हा असेलच. हा बघा सुंदर पद्धतीचा फटका. पहिला रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता पण नाही, त्यांना माहिती आहे तसा मारता येणार नाही. तर त्याने पुन्हा एकदा बॅट आपली लेग साईडच्या दिशेने वळवलेली, पण क्षेत्ररक्षक आपल्या जागेवर तैनात होते. सीमेवर जसे सैनिक तैनात असतात तशा पद्धतीने हा चेंडू एक क्रॅकिंग फटका जातोय तो मात्र दणदणीत सीमा पार चौकार. ह्या चौकाराने मात्र धावसंख्येत 4 धावेने भर पडते. धावसंख्या होते ती 30 धाव फळकावर लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर. म्हणजे जी सरासरी आपल्याला राखायची आहे, जो टार्गेट समोरच्या संघासमोर द्यायचा आहे तो टार्गेट मात्र आतापर्यंत यशस्वीरित्या ते पूर्ण करताना दिसतो. पण शेवटचा षटक पिक्चर अभी बाकी आहे. अजूनही एक षटक आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल ह्याची भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही. अंडरम क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट असो, एक अनिश्चितता भरलेला हा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक षटकावर, प्रत्येक फलंदाज हा वेगवेगळा एक खेळ होत असतो आणि त्याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. पुन्हा एकदा हा चेंडू बघा, अवांतर चेंडू. ज्याचा फुटवर्क चांगला त्याचा नेटवर्क चांगला. इथे मात्र थोडाफार फुटवर्क करताना दिसला. हा चेंडू मात्र वेगवान चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने बघितलेलं पण पंच क्वालिफाईड. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र संपताना दिसतोय. चेंडू जातो निर्धाव. हा बघा सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि अजूनही गोलंदाजाला संधी मिळालेली नाही विकेट घेण्याची. संधी मिळत आहे ती मात्र धावबाद करण्याची, पण ती गोलंदाजाला त्या विकेटचा नोंद होणार नाही. कारण धावबाद हा विकेट एक संघाच्या कामगिरीची असते, त्यामुळे ती विकेट किपर जो गोलंदाज करत असतो त्याला दिली जात नाही. 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
एकतीस धावा म्हणजे जी सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये होती ती मात्र इथे अंकुश लावण्यात यश येतोय. तर बोरी संघाकडून तर करंजा संघ मात्र आता शेवटचा षटक हाणामारीचा षटक जातोय तो मात्र एक कॉपी बुक स्टाईल सी मापार फटका मारतोय जातोय तो मात्र सी मापार चौकार. फटका बघितला टायमिंग प्रॉपर आणि धावा मिळतात त्या मात्र प्रॉपर 4 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर. शेवटचा षटक एक हाणामारीचं षटक शेवटच्या षटकामध्ये करो नाहीतर मरो म्हणजे धावा जास्त आपण जेवढ्या करू तेवढ्या समोरच्या संघासमोर दडपण उभं राहत असतं. हा अवांतर चेंडू मात्र दडपणाचा सामना मात्र आता गोलंदाज करताना दिसतोय. हा बघा फटका बघा. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते ती म्हणजे क्रिकेटमध्ये आणि ती युक्तीचा बरोबर पुरेपूर फायदा घेताना दिसला हा फलंदाज. ज्या चेंडूवर शक्तीचा वापर करायचा होता मागच्या चेंडूवर त्या चेंडूवर पुरेपूर शक्तीचा वापर केला आणि युक्ती मात्र इथे दाखवलेली आहे आणि ज्याच्याकडे शक्ती आणि युक्ती असेल तोच हा क्रिकेटचा खेळ मात्र जिंकू शकतोय. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा बघा चेंडू बघा फलंदाजाने हा चेंडू सोडला. फक्त बॅटला लावायचं होतं आपल्याला. मोठा जोरदार या सर्कलमध्ये फटके मारायचे नसतात टायमिंग करायचं असते आणि इथे मात्र पुरेपूर टायमिंग चुकवताना दिसतोय तो हा गोलंदाज. सलग 2 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय. बघा सुंदर फटका. गोलंदाजाला मात्र इथे विचार करण्यास भाग पडेल त्या प्रश्न मात्र विचारलेला तर गोलंदाजाने पण उत्तर मात्र फलंदाजाने 4 धावेन दिलेला आहे. या 4 धावेन संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 41. हा बघा फटका जोरदार होता पण क्षेत्ररक्षण तिथे सुंदर. एकच धाव मिळतंय. धाव षटक मात्र संपतंय. ते 4 षटकांचा खेळ मात्र संपलेला आहे. 4 षटकामध्ये 42 धावा फलकार इथे लागलेले आहेत आणि आव्हान दिलेलं आहे ते 43 धावांचं. कंपल्सरी चषक 2026 देखणं आयोजन 3 रात्रीमध्ये आपल्याला मालेच्या सप्ततूट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या मंत्र्यांनी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अभिमानाची स्वाभिमानाची आणि पुरणमधील एक बलयांकित स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. या स्पर्धेदरम्यान येणाऱ्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं खेळाडूंचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी करतोय सहर्ष संविधान. स्वर्गीय हरीश तांडे स्मृती चषक हो अलग मलई चषक आयोजन हो केलंय लय कडक. स्वर्गीय हरीश तांडे स्मृती चषक हो अलग मलई चषक आयोजन हो केलंय लय कडक. टीम गणेश कृपा बालई आहे साऱ्यात लय फेमस. टीम गणेश कृपा बालई आहे साऱ्यात लय फेमस. Ladies and gentlemen, are you ready? इस बार उठाया, इस बार सीधा खेल दिया है. खुलातला होता रनर मध्ये आलाय. अखूट टप्प्याचा बॉल. रा 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 खतरनाक. स्वर्गीय हरीश तांडेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालई चषक 2026 एक देखणं आयोजन. कृतीला उजाला देत बालई ट्रॉफीचा
हा देखणा थर्रार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बनशान चषक पॉवरफुल हाय क्वालिटी स्टँडर्ड हाय चषक सक्सेसफुल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. जेवढ्या तुम्ही चुक्या कराल तेवढ्या समोरचा संघ मात्र त्याचा फायदा उचलणार. आणि हा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षण होतोय. षटक मात्र संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होतात त्या 17. आता कोणाला असेल खतरा बघूया. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र या 17 धावा नक्कीच कॉन्फिडन्स देऊन जातील, पण खतरा मात्र कोणाला ठरतोय बघूया. ह्या 17 धावा पहिल्या षटकामध्ये 43 धावेंचं आव्हान. आणि त्यामधील 17 धावा पूर्ण केलेल्या आहेत. लवकर विचार विनिमय करायचा आहे. स्पीडअप पंचांनी दक्षता घ्यायची आहे, कारण सामने अजूनही 3 सामने अजूनही बाकी आहेत यानंतर. आणि लवकरात लवकर जेवढे सामने संपतील तेवढाच आपल्याला आराम मिळेल. ही दक्षता घ्यायची आहे. पुढील चेंडू लेग पद्धतीचा मारा. हा चेंडू मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडतोय. चेंडू जातोय तो मात्र निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. ओरम आणि अँड्रम क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. हा चेंडू
पुन्हा एकदा मारायचा होता रिव्हर्सचा फटका, पण गोलंदाजाने थोडा आपला टप्पा चेंज केला आणि फलंदाजाला मात्र इथे फटका जो ठरवलेला तो मारू दिला नाही आणि हा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश येतोय. हा चेंडू आता मात्र पंच बऱ्याच उशिरानंतर पंचांना ही संधी मिळताना दिसते. नो चेंडू फेकताना दिसतोय तर गोलंदाज धाव या 9 धावेने 18 धावा बघा. हा मात्र इथे अपील 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 आणि पंच मात्र आकाशाकडे बोट करतात आणि धावबाद स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. आता थोडं दवही पडत आहे त्यामुळे वातावरणामुळे थंड गारवा सुटलेला आहे आणि त्या गारव्याचा फायदा कोण उचलणार. अठरा धाव फळका लागलेल्या आहेत त्या बोरी संघाच्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी 17 धावा उभारलेल्या त्या कुठेतरी गोलंदाजी करताना ह्या गोलंदाजाने इथे रोखून ठेवलेला आहे. कोणताही मोठा फटका मारू दिला नाही. हा टॅप पद्धतीने जातोय सीमा पार. तुम्ही जेवढा टायमिंग द्याल तेवढा मात्र फलंदाज नक्कीच त्याचा फायदा उचलणार आणि ह्या चेंडूवर मात्र त्याने उचलताना दिसला. 4 धाव मिळतात ह्या फटक्यावर. 4 धावणे संघाच्या मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ती 22 वर. पुन्हा टॅप पद्धतीने मारायचा होता पण टायमिंग होताना दिसला नाही. जर टायमिंग प्रॉपर झाला तर मात्र नक्कीच धावा मिळणार ह्यात काय वाद नाही. पण इथे गोलंदाजाने इथे धावा मात्र रोखलेल्या आहेत. हा रिव्हर्सचा फटका आणि पंच मात्र नो चेंडू 1+4 म्हणजे 5 धावा मिळतात. नो चेंडू आणि त्यावर 4 धाव म्हणजे सोने पे सुहागा असे म्हणतात तेच मात्र इथे होताना दिसते. हा चेंडू जोरदार पुन्हा एकदा चेंडू जातोय तो निर्धाव पण ह्या नोने मात्र पूर्ण षटकावर पाणी फेरलेलं आहे. एकूण 5 धावा त्या एका चेंडूवर गेल्या. नाहीतर चांगलं षटक फेकलेलं ते गोलंदाजी करणारे ह्या गोलंदाजाने. धावसंख्या होता त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावींची गरज म्हणजे 2 षटकामध्ये 8ची सरासरी एका षटकामध्ये राखायला लागेल विजय मिळवायचा असेल तर. म्हणजे प्रत्येक चेंडूवर आपल्याला फटका मारायची गरज नाही. फक्त 2 चेंडू षटकामध्ये. हा बघा चेंडू. मला वाटते पंच पुन्हा एकदा नो घोषित करतात. खूप मागे चेंडू पडतोय नोच्या आणि एक धाव मात्र मिळताना दिसली. मोठा फटका या चेंडूवर येताना दिसला. खूप टायमिंग मिळतो जातोय तो मात्र मोठा फटका सीमा पार. दणदणीत चौकार. टायमिंग जास्त तुम्ही दिलेला आहे. ह्या कार्पेटवर जर तुम्ही चेंडू फास्ट टाकलात तर मात्र फलंदाजांना चकवू शकता. पण गोलंदाज बघूया कामगिरी काय करतोय पुढील चेंडूवर. पुन्हा एकदा फलंदाजाला आणि इथे मात्र गोटीने पण फलंदाज क्रीज मध्ये शाबूत. एक धाव मात्र इथे चोरट्या पद्धतीने काढताना दिसले. ते मात्र हे 2 फलंदाज बोरी संघाचे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 33. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल
शेवटच्या चेंडूपर्यंत कोणीच त्याची भविष्यवाणी करू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. पण हा मिळतोय मात्र टायमिंग खूप मिळत आहे फलंदाजाला. दोन्ही खेळाडू हे फलंदाजी करणारे सक्के भाऊ, जसे क्रिकेटमध्ये खूप असे सक्के भाऊ खेळताना दिसलेले आहेत एका टीममध्ये. आणि एका गावाची टीम असते तेव्हा 1 2 3 4 असे 4 जण सक्के खेळत असतात एका टीममध्ये. आणि हा मात्र स्ट्रेट ड्राईव्ह बॉलरच्या डोक्यावरून जातोय तो मात्र सीमा पार दणदणीत चौकार. सामन्याचं मात्र पूर्ण इथे हवा काढून टाकलेली आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि गोलंदाजाने मात्र धावांची लयलूट केलेली आहे. एक तर्फी सामना इथे होताना दिसतो. आणि बघा, आणि हे धाव मिळतंय. आता निर्णायक विजयासाठी एकच धावेची गरज, चेंडू खूप आहेत. हा रिव्हर्स स्वीपने विजयी चौकार मिळतोय तो मात्र या फलंदाजाला. आणि दोन्ही संघाचे अभिनंदन, विजय संघाचे अभिनंदन. तर पराजय जो संघ झालेला त्यासाठी पुढील वाटचाल हेतू हार्दिक शुभेच्छा. आता नवीन मॅच होणार आहे ती नवीन सामना, नवीन लढत. दोन